हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आणि मी आहे ना संध्याकाळी आज ब्लॉग स्टार्ट करले लिटरली. खूप जास्त प्लॅन केला होता ना, DIY मध्ये वगैरे जायचं होतं पण जमलंच नाही, कारण थोडीफार बाहेरची कामं होती ती केली आज. तर दुपारी लेट आलो, लेट जेवलो, सगळं काही ना लेटच झालं. मग युवी नाही म्हणत होती की जेवणच नाही करायचं. सगळं सामान होतं घरामध्ये, मग म्हटलं की आपण दाबेली तरी करूया. तर पाव आणले मगाशी, मग दाबेली करणार होते. म्हटलं ब्लॉग पण स्टार्ट करू, तुमच्यासोबत पण शेअर करू. मला पर्सनली दाबेली खूप आवडते, मी खूप छान बनवते, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत दाबेली स्टार्ट करू. आणि श्रीला खूप दिवसापासून मफिन्स खायचे, केक केक करते, मग म्हटलं केक पण करूया. तर ट्रे वगैरे आणि ऑलमोस्ट थोडी तयारी करून ठेवलीये. तर किचनवर सगळं काढून ठेवलेलं आहे मी. तर इकडे ना बटाटे काढले आणि डाळिंब पण आहे ना मस्त सोलून ठेवलंय, बघा किती चांगला लाल लाल आहे मस्त. आणि ट्रे पण काढून ठेवले. ट्रे ना खूप दिवस झाले ठेवणीमध्ये, ते युजच नाही झाला त्याचा, मग त्याला स्वच्छ धुवून ठेवलं होतं मगाशी. तर ओव्हन इथे फ्रीजवर आहे, तो काय वरती लावता येत नाही, मग तो खाली घ्यावा लागेल. तर ओव्हन खाली घेते आणि दाबेलीसाठी बटाटे पण कुकरला लावते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर आहे ना बटाटे लावते मी, 4-5-6 बटाटे लावते. आणि कुकर मध्ये ना एकदम पटकन 1-2 शिट्ट्या जरी घेतल्या ना तरी पटकन होऊन जातात. तर आहे ना बटाटे उकडू पर्यंत ओव्हन काढते आणि मफिन्स लावून घेते. काय काय ते. तर आहे ना खूप दिवस झाले ना ओव्हन काढलेलाच नाही. ऍक्च्युली ओव्हन नाही, OTG हा. तर लास्ट टाइम मी कधी लावला ना ते मला आठवतच नाहीये. तर खूप जास्त धूळ साचली होती. आपल्याकडे काही पण इलेक्ट्रॉनिक वस्तू असली ना, आपण तिला वापरायला पाहिजे असं म्हणतात. तुम्ही कुठे पण शॉप मध्ये वगैरे जा, जर आपण वापरली नाही ना ती कालांतराने ना म्हणजे काही ना काही काम काढते. तर हा जो आहे ना हा OTG आहे, ओव्हन नाहीये. OTG आणि ओव्हन मध्ये डिफरन्स आहे की OTG मध्ये ना इथे खाली कॉईल असतात आणि ओव्हन मध्ये ना कॉईल ज्या आहे त्या मागे असतात आणि मध्ये ना असं राऊंड असतं बघा, जे फिरत असतं. तर OTG मध्ये कुकिंग नाही होत, फक्त बेकिंग होते. जसं की टोस्ट, पाव, केक, पास्ता वगैरे तेवढंच होतं. आणि ओव्हन मध्ये ओव्हरऑल सगळं होतं. प्री हिट म्हणजे आपलं जेवण जे असतं ते पण हिट करता येतं ओव्हन मध्ये, पण याच्यामध्ये नाहीयेत. पण हे आमचं शॉप होतं, जसं की मी तुम्हाला बोलली तेव्हा घेतलं होतं हे, आणि खूप जास्त मोठं आहे. तर मध्ये मध्ये मला विचार आला होता नाही का की हे सेल करून घेऊ आणि ओव्हन घेऊ, पण मग त्याचं जास्त युजच झाला नाही, त्याच्यामुळे एकदम मन पण नाही झालं की नाही का प्रॉपर त्याचा युज जेव्हा करू तेव्हा मग चेंज करता येईल ते. तर म्हणून ते ठेवलंय. तर आहे ना केक करायच्या आधी त्याला प्रीहीट करावं लागतं. आणि इथे सगळे त्याचे बटन आहे. इथे कोणत्या हीटला लावायचं, कोणत्या टेम्परेचरला लावायचं. इथे कन्व्हेक्शन मोड आहे, कीप वार्मिंग आहे, आणि इथे केकचं वगैरे आहे. आणि इथे टाइमर आहे. जर टाइम संपला तर हा आवाज करतो. तर चला मी केकचं सगळं काढून ठेवलंय. तर आहे ना केक लावते आणि मग बोलते. तर आहे ना मी ट्रे, हे जे आहे ना ट्रे मध्ये सगळं आहे ना थोडं थोडं तेल टाकून घेते. कारण हे जे कागद आहे, हे जे कागद आहे कप केकचे, ते ना याला चिटकायला नाही पाहिजे, म्हणून तर सगळ्याला आहे ना ऑइल टाकून घ्यायचंय आणि ना स्प्रेड करून घ्यायचंय. आणि हे जे आहे ना शक्यतो नाही चिटकत, पण मग लावून घ्यायचं. एखाद्या वेळेस जर खूपच हिट वगैरे झालं ना त्यामुळे. तर आहे ना बेटर करून घेते मी आणि तुम्हाला पण दाखवते.
नॉर्मल केकला आहे ना बेटर थोडा आपण पातळ घेतो, तर ज्यावेळेस आपण मफिन्स बनवतो ना त्यावेळेस बेटर आहे ना थोडं घट्ट घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ना तेलाच्या ऐवजी ना बटर टाकाल ना ते एकदमच खूप जास्त हेल्दी होतात. मी ना कमीच घेतलेले. तर मी आता आहे ना त्याच्यामध्ये बटर टाकणार आहे तेलाच्या ऐवजी, कारण आहे ना खूप जास्त छान लागतं. तुम्ही एकदा करून बघा. तर झालंय. तुम्हाला माहिती की मफिन्स मध्ये ना चेरी वगैरे टाकतात, पण चेरी वगैरे नव्हती माझ्याकडं. जसं की तुम्हाला बोलले खूप दिवसानंतर बनवले मी. आणि श्री बघते ना मग ती असं मला म्हणते नाही का केक पाहिजे केक पाहिजे, खूप दिवसापासून बनवायचे होते. मग ते ओव्हन तिथून काढा वगैरे, मग कंटाळा येतो जरा. तर तुम्ही ना याच्यामध्ये चोको चिप्स टाकू शकता, चेरी टाकू शकता, ड्रायफ्रूट टाकू शकता, जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही टाकू शकता. इव्हन याच्यामध्ये ना तुम्ही चॉकलेट जी आपली डेअरी मिल्क वगैरे असते ना ती सुद्धा टाकू शकता. खूप जास्त छान होती ज्यावेळेस ती ना त्या मफिन्स मध्ये मेल्ट होती ना, खूप जास्त छान लागते. आता आपण हे तर टाकलंय त्याच्यामध्ये बॅटर, तर याच्यामध्ये बबल नाही राहावं म्हणून आहे ना तर मी आहे ना ओव्हन डिग्री जी आहे ती 180 ठेवणार आहे आणि बेक मोड वर ठेवलंय बघा मी. आणि जे मिनिट्स आहे ना ते मी 20 किंवा 25 मिनिट्स मध्ये ठेवणार आहे, कारण तेवढा वेळ केक व्हायला लागतो. तर मी आता ना याला ओव्हन मध्ये ठेवते आणि झालं की तुम्हाला दाखवते. तसला ते व्हॅनिलाचे ना मी अगोदर लावले, ते तुम्ही बघू शकता की ते ना मस्त फुगलेत. हा काय तोंडात नाही घालू बाबू. तर श्री मला आहे ना काम करू लागते. तिला आहे ना सगळे प्लेस माहिती झाले, जागा माहिती झाले. तिला म्हटलं ना कांदे आणून दे, बघा बरोबर आणून दिले. हे ना श्री गुड गर्ल आहे. तर आहे ना कुकर थंड झाला होता, मग बटाट्याचे साल वगैरे काढून घेतले आणि तो आहे ना स्मॅश करून घेते. आणि जे दाबेलीचे स्टफिंग आहे ना ते मी रेडी करते. तर बाहेर आहे ना पाहिजे तशी दाबेली आता मिळतच नाही. काय करतात ते दाबेली वाले, दाबेलीवाले जे आहे ना ते आतमध्ये स्टफिंग जी आहे ना ती प्रॉपर बिलकुल पण भरत नाही, एकदम अशी थोडी थोडी भरतात. तर ज्या वेळेस आम्ही कॉलेजला होतो ना तर रविवार कारंजावरनच फार तर फार बसने येणं जाणं होतं. तिथे जय भोले दाबेलीवाला आहे, तिथं नेहमी आम्ही ते दाबेली खायचो. आणि तिथली ना अजून पण खूप जास्त छान लागते दाबेली, खूप टेस्टी असते. तर आहे ना मी आता स्टफिंग करून घेते छान. तर दाबेलीला आहे ना थोडेफार शेंगदाणे असे तळून घेते, थोडेच तेल टाकलं, जेवढे लागतं ना तेवढेच तळून घेते. कारण ते जे मध्ये मध्ये लागतं ना खायच्या वेळेस शेंगदाणे ते खूप जास्त छान लागतं. थोडे तळून घेते आणि कोथिंबीर पण चिरून घेते छान अशी बारीक. तर मग अशी आई आणि युवी ना संध्याकाळी इथे मार्केट असतं भाजीपाल्याचं, तिथे भाजीपाला आणायला गेले होते. आणि खूप जास्त छान भाजीपाला मिळाला. शेंगदाणे बघा छान तळले, फुगले मस्त. त्याच्यामध्ये ना थोडं ऑइल जास्त झालं, मी काढून घेते फ्राय करायला. हे ऑइल आहे ना खूप जास्त होईल भाजीसाठी, काढून घेते ते. दाबेलीचा आहे ना मसाला सुद्धा भेटतो, तर तुम्ही तो पण टाकू शकता. तर मी आहे ना हळद टाकते आणि टाकून घेते बटाटा.
मफिन जे आहे ना ते होण्यावर आले आता. याच्यामध्ये मी सगळं टाकून घेते पहिले. थोडी लाल तिखट, थोडी धना पावडर टाकणार आहे मी, आणि चाट मसाला, म्हणजे असं चटपट लागलं पाहिजे ना म्हणून चाट मसाला. तर जसं जसं आपण काम करतो ना, जसं जसं आपण स्वयंपाक करतो, तर जिथल्या तिथे ठेवलं ना सगळं सामान, तर पसारा पण नाही होत. तर इथे बघा, एक आहे ना मफिन झालंय, तर मी ते काढून घेते. आणि बघा किती छान फुगले. हे अजून झालं नाही, थोडं होऊ द्यायचं अजून. हे झाले. तर ना कोथिंबीर टाकली आहे आणि मसाला पण टाकलाय मी. थोडासा चिकन मसाला टाकला एक वेगळी टेस्ट म्हणून. आणि हे चिंचेचं पाणी आहे ते पण मी ह्याच्यामध्येच टाकणार आहे. आणि चवीनुसार मीठ पण टाकणार आहे. तुमच्याकडे ग्रीन चटणी असेल ना तर ती पण तुम्ही पावाला लावायची, खूप जास्त छान लागते. माझ्याकडे नव्हती आणि करायला खूप जास्त टाइम गेला असं म्हणून मी नाही बनवली. आणि हे डाळिंब आहे ना ते थोडेफार वरतून लावू आणि थोडे जे आहे ते आपण फ्राय मध्ये टाकून घेऊ. तर आहे ना स्टफिंग झालंय, प्लेट मध्ये काढून घेते मी छान. आणि मी टेस्ट केलं ना प्रॉपर ते एकदम जसं दाबेली वाल्यांकडे असतं ना तसं. तर खूप दिवसानंतर बनवते मी दाबेली सुद्धा. लग्नाच्या आधी खूप जास्त आम्ही बनवायचो, जेव्हा असं बहिणी बहिणी वगैरे असं एकत्र आलो ना खूप जास्त बनवायचो. तर याच्यावर आहे ना हे शेंगदाणे टाकून घेते मी. टाकणार कोथिंबीर, जरा जाड जाड चिरती कोथिंबीर. आणि जितके जास्त डाळिंब टाकाल तितके जास्त छान लागतं. जा ना, आजी बोलवती जा. मम्मम देऊ, ओके. त्याच्यात पाहिजे, खेळू नको काय मम्मम. तर आहे ना जसं जसं आपलं काम होईल तसं तसं जर किचन ओटा स्वच्छ केला ना मग जास्त पसारा पण नाही होत. मी ना चॉपर मध्ये ना कांदा कट करून घेते. या चॉपरचा आहे ना खूप जास्त चांगला फायदा आहे की पटकन आता आहे ना कट होऊन जातात. मी कोशिंबीर पण बनवते ना ह्या चॉपर मध्येच बनवते. एकदम फास्ट होते आणि एकदम बारीक कट होतो कांदा, काकडी, गाजर, इव्हन कोबी सुद्धा जर छोटे छोटे स्लाइस करून टाकले ना खूप चांगली बारीक होते. तर कांदा बघा किती बारीक जास्त चॉप झालाय आणि खूप जास्त पटकन होतं याच्यामध्ये.
आहे ना दाबेली वगैरे खाऊन झाली आणि लिटरली खरंच खूप जास्त छान झाली. फक्त आहे ना त्याच्यामध्ये कमी होती ती ग्रीन चटणी जर असती ना तर अजून खूप जास्त छान लागली असती. आणि आता मी श्रीला खाऊ घालते. तर श्रीचं खाऊन झालं की मग आता ब्लॉग एडिट करणार आणि आज मला खूप काही करायचं, खूप काही दाखवायचं होतं, पण बाहेरच्या कामांमुळे नाही दाखवता आलं, नाही करता आलं. तर उद्या आहे भोगी, तर उद्याचं ब्लॉग पण खूप जास्त छान असणार आहे. तर तुम्ही बघायला नक्की नका विसरू, नक्की ब्लॉग बघा डेली. म्हणजे एक दिवसाआड मी टाकते बरोबर 1 वाजता, तो नक्की बघा. परत भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन, नवीन विचार सोबत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.